वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध मिळत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिलाय। त्यांनी आज काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिलाय। जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेडसांड थांबत नाही। तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगवेगळे कारण सांगून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात येते। त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना दिली। त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तेथील आढावा घेतला। त्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळ्या फासण्याचा इशारा दिलाय। आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहाग्यांचं पेशंट आहे। या ठिकाणी आम्हाला त्यांना कॉल करून परवाही कॉल केला होता आणि कालही कॉल केला होता, पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल। पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथे आले बोलून घेतलं आणि आम्ही आता इथे आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते। तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला या ठिकाणी कॉल करून इथल्या सीएससी बोलणं करून दिलं आणि ते पेशंट 11 दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे। त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि ते पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्यांना आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएसने बोलणं करून दिलं। त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएसचं सांगणं आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून आज 11 दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं, म्हणजे त्याला रिफर केलं। आम्ही आता इथं वंचितचे कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता सीएसला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा। त्याला सांगण्यात जातं की बाबा आपल्या इथल्या मसनी बंद आहे, एक्सरेच्या मसनी बंद आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अगर 2 दिवसांमध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या सीएसच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार। थँक्यू।